आमना भाऊ तेसने मुंबई देखील नाही, तेसले मुंबईला जाय दवाखाना वगैरेसाठी 2 वेळा ले गया. ते एक जण मंगेश बाप्पू ऑर्डर म्हणून तो जेव्हा ते स्टेटस टी राहते ते बहीणसाठी 2 वेळा मुंबई गया आणि 5-10 लाख रुपये मंजूर करात. ते वस्तू चांगलं भगवान श्रीकृष्ण म्हणेले जेवत आहे आजचे की लेवत आहे म्हणे. आमना बया भाऊ पड गया ना चांगलं गे. आज मायनंतर 1.5-2 वर्ष घ्या, 1.5 वर्ष मायल जावाले कधी डोळ्याम आसू होणार नाही. त्यानंतर आजच उन्हात एवढं करेल होतं की गरीब जनता आहे की त्या भाऊना पाय दिवसांनी मी पाणी पितीन तरी कमी आहे. इथला त्यांना उपकार आहेत त्यासनावर, तेच आज धोका देतात. सांगा तात्पर्य एवढंच की सर्व काही होतं, आपण न्यायलो होतो, समोर असणे पाणी सोडेल होतं, आपले थांबणं तर आपण मागायला दे आपण फॉर्मनी तरी तेच ना आज विजय जाया देव बी शेअर तरी कुठे मग. आणि जनताले तू जीवन थांबी घ्या त्यातले कोण लिजे आज तेच ना कसं होई. देव माणूस होता बिचारा, गरीब ना कैवारी होता, पण जनताला जाणीव राहिली नाही. चांगलं घे ते वस्त चांगलंच बस शिकायला भेटी घे आणि आपला कामधंदा कधी सोडा नाही. आपला लाईनले राहणं म्हणे जनताने आपला काम बनता भाड में जाए. तसं आहे लोकेशना विषय अवघड काम आहे एकदम. मला तर विचार करा आणि कसं विगे झालं लोक म्हणजे तुम्ही 39वर पराभव जाय. अरे 19ला तुम्ही 39ला तर विचार बी करेल नव्हता मी. मला तर 150 टार्गेट होतं विजयनं, पराभव होतं मी स्वप्नामा सुद्धा विचार करेल नव्हता. पण चालू रास काहीतरी बी आपली चूक घे सेवा करी आपण लोकेशनी त्यांना मोबदला दिला नाही जनता आपली.